नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. बिग अलर्ट. येणाऱ्या 5 दिवसात तुमच्या घरी मोठी गर्दी होणार. कन्या राशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यात आतापर्यंत कधीही न घडलेली अशी एक अकल्पनीय आणि थक्क करणारी घटना येत्या काही दिवसात घडणार आहे. तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही माणसे दस्तक देतील जी तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा आणि दशा बदलून टाकतील. हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली वेळेच्या मर्यादेत बांधलेला एक संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाशी जोडला गेलाय. कन्या राशीचा स्वामी बुद्धिदाता आणि व्यापार क्षेत्रात प्रगती घडवून आणणारा जो बुध ग्रह असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून जर तुम्ही मानसिक गोंधळ, रखडलेली कामे आणि योग्य संधी न मिळाल्यामुळे प्रचंड हताश झाला असाल, तर आता तुमची ही परीक्षा संपण्याची वेळ आली आहे. त्या दैवी शक्तीने तुमच्यासाठी भाग्योदयाचा मार्ग निवडला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित कलाटणी मिळणार आहे. अचानक लोक तुमच्या घराकडे का धाव घेणार आहेत, त्यामागचं सत्य थक्क करणार आहे मित्रांनो. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि अचूक गणनेनुसार या संपूर्ण पटामागे ग्रहाची एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय युती कारणीभूत ठरली आहे. कन्या राशीमध्ये होणारी ही ग्रहाची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला आणि बौद्धिक ऊर्जेला एका अशा शिखरावर घेऊन जाणार आहेत, जिथे तुमची जुनी नकारात्मकता एका झटक्यात नष्ट होईल. आगामी 5 दिवस साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहाची अशी महास्थिती बनत आहे, जी माणसाच्या नशिबात फक्त एकदाच येते. त्यामुळे हा व्हिडिओ ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर कालचक्राचे पाय फिरले असून येत्या या 5 दिवसात उलट गणती सुरू होणार आहे. या 5 दिवसाच्या आतील एका विशिष्ट रात्री तुमच्या मोबाईलवर प्रत्यक्ष दारात एक असा अत्यंत शुभ समाचार मिळेल, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण ती केवळ आनंदाचीच असेल. नोकरी असो, व्यवसाय किंवा तुमच्या कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा खेळ पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होतात, ती संधी कोणती पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्या समोर उभी ठाकणार आहे मित्रांनो. आणि हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबाडून घेणाऱ्या आणि तुम्हाला नेहमी कमी लेखणाऱ्यांना एक सणसणीत अशी चपराक देणारे ठरणार आहे. जेव्हा अचानक एखाद्याचे नशीब पलटते, तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरे सुद्धा जातात. हा अनुभव तुम्हाला लवकरच येईल मित्रांनो. त्यामुळे कन्या राशीच्या जातकानं तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रीची आणि तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका नेहमी सर्वात मोठी राहिली आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची वाईट नजर किंवा जवळच्याच एका व्यक्तीचा गुप्त शाप किंवा मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळून ठेवत असतो. आणि या 5 दिवसात तो नात्यामधील दोष आणि शाप पूर्णपणे नष्ट होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख शांतीचे साम्राज्य निर्माण होईल. मित्रांनो, कन्या राशीच्या जातकानो हे उत्तरा फाल्गुनी हस्त आणि चित्रा नक्षत्राचे प्रभाव असल्यामुळे अ- अ- असल्यामुळे जन्मापासूनच अत्यंत संवेदनशील, समजूतदार आणि हिशोबी आणि इतराच्या दुःखात धावून जाणारे कन्या राशीचे जातक असतात. तुमच्या या दैवी स्वभावामुळेच आणि बुध ग्रहाच्या विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढणार आहे. लोक तुमच्या बुद्धिमत्तेला आणि शब्दाला वजन देतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुम्हाला घराबाहेर गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठे व थरारक रहस्य येथेच दडले आहे, जे तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा विचार करत नसतो मित्रांनो. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने, गोड बोलण्याने किंवा बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफळाट अनुभवत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटे हसू असले, तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाडाव करण्याची तीव्र इच्छा गुदमरत असते. हे मात्र विसरू नका. कपटी असतात हे लोक. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. जेव्हा हे लोक तुमच्या दारात येतील, तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट व्यक्तीच्या हातात आणि कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दारावर अचानक वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसता समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचे दार उघडलंय. पण त्याचवेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनण्यासाठी कट रचला जातोय. त्यासाठी कन्या राशीच्या जातकांनो, मित्रांनो, येथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची आहे. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला हर्षवरून फर्शवरती आणू शकते.
तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना इतरांसमोर उघड्या करून बसता. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना असतील, आर्थिक घटना असतील किंवा खाजगी गोष्टी असतील, ते पूर्णपणे मौन धारणच करावे त्यावर. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते दुसऱ्यांना शेअर केल्यास. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारी बदल घेऊन येत आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि व्यवसायात असो किंवा अनेक दिवसापासून बुडलेले, अडकलेले किंवा कोणतेही मुद्दामून बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येऊ लागतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डीलही फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल मित्रांनो. हा धनलाभ तुमच्या आयुष्यात एक नवीन आर्थिक धैर्य देणारा ठरेल, यात मात्र शंका नाही. परंतु लक्षात ठेवा की ही या धनलाभाची वाच्यता चुकूनही दुसऱ्या कोणाकडे करू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनाची आर्थिक व्यवहाराची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याची 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊनच तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा कट रचतात मित्रांनो. त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी डोळे व कान उघडे ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास मात्र ठेवू नका. त्यासोबतच भाग्य पलटणारे अद्भुत असे 3 संकेत तुम्हाला मिळतील. मित्रांनो, जेव्हा ब्रह्मांड तुमचं नशीब बदलणार असतं तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडातून 3 अत्यंत गुप्त आणि अद्भुत असे संकेत मिळायला सुरुवात होते. त्यातून पहिला सर्वात मोठा संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुमची रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावर वारंवार तुम्ही जागे होत असाल, जाग आल्यावर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न ऊर्जेने भरलेले वाटत असेल, तर समजून जा की तुमच्यावर दैवी शक्तीची, कुलदेवतेची कृपा झाली आहे आणि हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी पूर्वसंकेत देत आहे. त्यासोबत दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नाशी, घराच्या वातावरणाशी जोडला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे साठे असो, पांढरी गाय किंवा हिरवीगार शेती व तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत दिसत असतील मित्रांनो, आशीर्वाद देताना, तर तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचा संकेत तुम्हाला मिळत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानक एखादी सुंदर पाखरू, मुंग्याची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली, तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीची पावले पडणार आहेत. आणि तिसरा आणि शेवटचा सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात, विचारामध्ये होणारा अचानक बदल. जेव्हा माणसाचा वाईट काळ संपतो तेव्हा मनातील राग असो, चिडचिड असो किंवा इतराबद्दलची नकारात्मकता गळून पडते आणि मन अत्यंत शांत व आशादायी बनू लागते. एवढंच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटे सोडले होते, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील, लक्षात घ्या. आता शत्रूचा नाश करणारा एक महाउपाय सांगणार आहे. शेवटचं बघा, तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल, तेव्हा तुमचे छुपे विरोधक पुन्हा एकदा सक्रिय व्हायला लागतील हे विसरू नका. तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरवल्या जातील. तुमचा मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा पूर्ण प्रयत्नही केला जाईल. परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड, विधाता व श्री गणेशाचा आशीर्वाद उभा असतो, त्याचे जगात कोणीही वाकडे करू शकत नाही. हा विश्वास नेहमी मनात घट्ट ठेवा. या सर्व नकारात्मकतेवर आणि शत्रूच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे. रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे आणि बुद्धिदाता गणेशाचे मनापासून स्मरण करायचे. त्यासोबतच बुधवारी आणि गुरुवारी पिवळे व हिरवे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तीला पिवळी डाळ किंवा हिरवे मूग डाळ दान करायची आहे आणि मनामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री गणेश मंत्राचा मानसिक जप करायचा आहे मनातल्या मनात. हा उपाय तुमच्या भोवती एक असे दिव्य कवच निर्माण करेल, ज्याला भेदणे शत्रूलाही कधी शक्य होणार नाही. येत्या 5 दिवसात मित्रांनो अत्यंत मोठे रहस्यमय असणार आहे. कारण ज्या कठीण परिस्थितीला तुम्ही आतापर्यंत अपयश समजत होता, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि या शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये मी माझ्या नशिबावर विश्वास ठेवतो, जय श्री हरी, जय गणेशाय नमः असं पूर्ण श्रद्धेने कमेंट करा मित्रांनो. मित्रांनो, विधाता तुम्हाला या कठीण परिस्थितीतून नक्कीच तारणार आहे. त्यासोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नसाल केलं तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. जय गणेशाय नमः.